फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय पाहणार आहोत. निर्णय हा आहे की मुलगी म्हणजे मालमत्ता नाही, मुलगी म्हणजे प्रॉपर्टी नाही, तिचा विवाह स्वीकारा, असा हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. तो आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला पाहूया सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय आहे. मुलगी म्हणजे मालमत्ता नाही असे सांगत माननीय सर्वोच्च न्यायालयाने एका महिलेसाठी तिच्या जोडीदारावर गुन्हा दाखल करण्यासाठी पालकांनी केलेली याचिका फेटाळली. आता विवाह झाला तेव्हा ती अल्पवयीन होती असा दावा पालकांनी केला होता. तर माननीय सरन्यायाधीश यांच्या खंडपीठाने असे म्हटले की विवाहावेळी मुलगी अल्पवयीन नव्हती. FIR त्या व्यक्तीविरोधात करण्यात आला कारण पालकांनी विवाह स्वीकारला नव्हता. ही घटना आहे महिदपूर येथील एका मुलीच्या वडिलांनी आपली 16 वर्षीय मुलगी बेपत्ता झाली असून एका पुरुषाने तिचे अपहरण केले आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करत FIR दाखल केला होता आणि 16 ऑगस्ट रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदोर खंडपीठाने हा FIR रद्द केला होता. आता मुलगी प्रौढ असून तिने सहमतीने विवाह केला असल्याचे सांगत FIR रद्द केला होता. माननीय उच्च न्यायालयाचा हा निर्णय बदलण्यास माननीय सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. तुम्हाला मुलीला बंधनात ठेवण्याचा अधिकार नाही. तुमच्या प्रौढ मुलीचे लग्न तुम्ही स्वीकारत नाहीत. तुम्ही तुमच्या मुलीला मालमत्तेसारखे मानता. मुलगी ही काही मालमत्ता नाही, तिचा विवाह स्वीकारा असे माननीय सरन्यायाधीश सरांनी म्हटले. तर हा होता महत्त्वपूर्ण निर्णय. थँक्यू.